रत्नागिरीतील किल्ला येथे असलेले सुप्रसिद्ध श्रीदेव ज्योतिबा देवस्थान हे कोकणातील जाज्वल्य देवस्थान म्हणून सुपरिचित आहे। खेटा कार्यक्रमानिमित्त पायी दिंडीचा शुभारंभ आणि अश्वपूजन श्रीराम मंदिर देवस्थानच्या अध्यक्षा व दैनिक रत्नागिरी टाइमच्या संचालिका सौ उर्मिलाताई उल्हास घोसाळकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। श्रीदेव ज्योतिबा देवस्थानचे अध्यक्ष श्री राजन शेटे, उपाध्यक्ष श्री अजय गांधी, सरचिटणीस श्री सचिन गांधी यांचा प्रमुख सहभाग होता। यावेळी पात्रेबाग, किल्ला ते ज्योतिबा मंदिर अशी सालाबाद प्रमाणे भाविकांची पायी दिंडी काढण्यात आली। श्रीदेव ज्योतिबाच्या नामघोषात पायी दिंडी मंदिरापर्यंत आली आणि श्रीदेव ज्योतिबाच्या नावाने चांग भलचा गजर झाला। खेटा कार्यक्रमाला श्रीदेव ज्योतिबाच्या सर्व भक्तांनी आवर्जून उपस्थिती लावली होती। आज श्रीदेव ज्योतिबाचा शेवटचा खेटा कार्यक्रम उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला। त्यांना शारीरिक त्रास होता जी काही पीडा असेल ती बाकी झाली त्यांचं आरोग्य दीर्घायुष्य त्यांच्या कुटुंबातील भविष्याचे काही उज्ज्वल होते ही त्यांनी प्रार्थना करतो। आतापर्यंत किंवा सर्वांना जसं त्याच्यामध्ये भावता झाला तसं त्यांना ती बसा कुटुंबाला भावता ही तुझ्याची प्रार्थना ज्योतिबाच्या नावाने। नमस्कार। ज्योतिबा मंडळ देऊळ हे 1964 पासून इथे सुरू झालेलं आहे। पेठ किल्ला रत्नागिरी येथे अतिशय पुरातन असं मंदिर आहे। नवसाला पावणारा ज्योतिबा अशी त्याची ख्याती आहे। तर याचा चौथा खेटा आहे, शेवटचा खेटा आहे आणि जे 4 खेटे पूर्ण करतात त्या जे भक्तांना त्यांची काय मनातल्या इच्छा असतील, काही नवस असतील ते पूर्ण होतील किंवा पूर्ण होतात अशी आत्तापर्यंतची सगळ्यांना अनुभव आहे। आणि या मंदिराचा आता आपण 2025ला जीर्णोद्धार केलेला आहे। तर शुक्रवारी त्याची पायाभरणी झालेली आहे आणि लवकरात लवकर वर्षभरात मंदिर हे पूर्ण होईल आणि वर्षभरात पुढच्या वर्षी नवीन मंदिरामध्ये त्याची स्थापना होऊन पुढच्या वर्षीसुद्धा यावर्षीप्रमाणे जोरात अतिशय दिमाखात असा उत्सव होईल असा सर्व कार्यकर्त्यांचा आमचा मानस आहे। धन्यवाद। 4 खेटे असतात, कधी 5 पण येतात। तर ह्याला 4 खेटे आले आणि हा शेवटचा खेटा। दर खेट्याला कमीत कमी 1,500-2 हजार पब्लिक या ठिकाणी ज्योतिबा भक्त या ठिकाणी उपस्थित असतात, दर्शन घेतात आणि बाहेरगावाहूनसुद्धा मंडळी बरीच मोठ्या प्रमाणात येतात। आणि दरवर्षी आम्ही रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका आणि राम मंदिरच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर यांच्या हस्ते आम्ही दिंडीला शुभारंभ करतो आणि ज्योतिबाच्या पायथ्याची बाग आहे तिथून आमची पायी चालत आम्ही दिंडी आमची येते आणि ती ज्योतिबा मंदिरामध्ये येते, तिथे आरती होते आणि हा नंतर कार्यक्रम आमचा संपतो। आणि दरवर्षी आम्हाला आणि हनुमान जयंतीला मोठा आमचा उत्सव असतो। त्यावेळेला कमीत कमी 2-2.5 हजार लोक या ठिकाणी महाप्रसादाला येतात आणि मोठ्या प्रमाणात हा आता उत्सव वाढलेला आहे आणि जीर्णोद्धार आमचा आत्ता या ठिकाणीचं काम चालू आहे मंदिराचं
आणि मंदिराला सुद्धा बऱ्याच लोकांनी अशी मदत केलेली आहे आणि लोक करतायत आणि ज्योतिबाचे भक्त आहे. आणि हे विशेष म्हणजे प्रत्येक जातीमध्ये कुलस्वामी आहे. मराठा आहेत, शिंपी आहेत, वाणी आहेत, अशा अनेक जाती आहेत. त्यांचा कुलस्वामी ज्योतिबा आहे. त्यामुळे भरपूर मंडळी या ठिकाणी येतात, दर्शन घेतात आणि आम्हाला त्यांना दर्शनाचा लाभ होतो आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा होतो. धन्यवाद. घोसाळकर, श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि श्री रामनवमी संस्था यांची मी अध्यक्षा, तसेच दैनिक रत्नागिरी टाइम्सची संचालिका. हा अतिशय सुंदर असा सोहळा बघण्यासाठी मला नेहमीच निमंत्रित केलं जातं. गेले 5-6 वर्ष मी इथे येते आणि माझं आदर सत्कार व्यवस्थितपणे पार पडतात. हे सगळे ह्यांचे सहकारी आणि मेन म्हणजे ह्यांचे मुख्य जे आहेत ते आपले राजनजी शेट्टे साहेब आणि त्यांचा परिवार. राजेश्वरीताई शेट्टे ह्यासुद्धा मला आवर्जून इथे बोलवतात आणि मी इथे उपस्थित होते. हा जो खेटा कार्यक्रम असतो हा खूप बघण्यासारखा असतो, सुंदर असतो. आणि आजचा हा त्यांचा शेवटचा दिवस, या खेट्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे, 4था खेटा आहे आणि अतिशय दिमाखामध्ये हा सोहळा पार पडतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या मंडळाचं सुद्धा कौतुक करावं तितकं कमीच आहे. ह्या मंडळाचे सगळे सहकारी फार इथे आतुरतेने वाट पाहत असतात ह्या सणाची. आणि आमच्या महिला वर्गसुद्धा इथे खूप प्रमाणात उपस्थित असतो. लहानथोर मंडळी इथे असतात, यंग जनरेशन पण जास्त प्रमाणात इथे आहे आणि खरंच त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. माझ्या टाइम्स परिवारातर्फे मी त्यांचं भरपूर कौतुक करते. आणि असा हा जो सोहळा इथे आदर होतो, त्या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य की इथे दिंडीसाठी पायी चालत यायला लागतं आणि पायी इथे त्यांची रॅली निघते. त्या रॅलीमधून इथे गार्डन आहे, त्या गार्डनपासून ही रॅली ह्या मंदिरापर्यंत येते आणि सर्व भाविक उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभाग होतात आणि आनंदाने आपले झेंडे नाचवत आपले आनंदाने आपली जी मार्गक्रमणा आहे ती करतात. आणि इथे ती मार्गक्रमणा या मंदिरामध्ये येते. ज्यावेळेला मंदिरामध्ये इथे आल्यानंतर सर्वप्रथम आरती होते, देवाची पूजा होते, ह्या ज्योतिबाची पूजा होते. हा ज्योतिबा हा नवसाला पावणारा देव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्योतिबा मंदिर आणि ज्योतिबा देव हा जो देव आहे हा कोल्हापूरमध्ये जे स्थायिक झालेली लोक आहेत मेजॉरिटी, ते पण रत्नागिरीमध्ये आज इथे अवेलेबल आहेत. आणि ज्या इथे माझ्या आई बहिणी वगैरे असतील त्यांचंसुद्धा माहेर आहे ते, आणि त्या माहेरचा देव म्हणून त्याची फार काळजी घेतात आणि स्वहस्ते इथे ओटी भरली जाते. माहेरवाशिनी इथे दिमाखामध्ये येते आणि ह्या खेटेला आपली निश्चितच उपस्थिती देते. इथे उपवास पण केले जातात. आज राजेश्वरी शेट्टे ताई आहेत, त्या माझ्याबरोबर उभ्या आहेत, त्यासुद्धा सांगतात त्यांच्या सासूबाईसुद्धा इथे उपवास करायच्या आणि त्यासुद्धा स्वतः इथे उपवास करतात. त्यांची फॅमिली, त्यांची सून इथे स्नुषा इथे उभी आहे, पूजा प्रसाद शेट्टे, आणि प्रसाद हा त्यांचा मुलगा आहे आणि ते 2 नातवंडे इथे उभी आहेत. हे 2 नातू आहेत आणि ह्यांचं सहकुटुंब सहपरिवार इथे सर्वांचं खूप खूप आदराने ह्या देवाचं, या ज्योतिबा देवाचं स्वागत करतात. तसेच उल्हासरावांचे घनिष्ठ मित्र अजय गांधी आणि त्यांचे सहकारी हे सुद्धा उल्हासरावांना फार परिचित आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत, ते सुद्धा इथे सामील असतात. आणि त्याचप्रमाणे जसे हे ज्योतिबाचं इथे सगळं करतात त्याचप्रमाणे त्यांचं सेना मंदिरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. स्पेशली मी वर्णन करेन तर मी नाव घेईन तर राजनजी शेट्टे साहेब यांचं योगदान फार मोठं आहे श्रीराम मंदिरामध्ये आणि ते तिथे सर्व आहेत आणि ते सर्व तिथे कामकाज बघतात. त्यांचंसुद्धा मी आदराने स्वागत करेन आणि आदराने नाव घेईन, कारण इतके वर्ष 1964 पासून या मंदिराची देखभाल करणं सोपं नाही आहे. आज मी मंदिराची अध्यक्ष म्हणून या नात्याने सांगते, फार कठीण काम असतं हे. आपण कोणत्याही मंडळाचं अध्यक्ष होऊ शकतो आणि काम करू शकतो, पण देवस्थानचं अध्यक्ष होणं हे दुर्मिळ गोष्ट आहे आणि करणं तर त्याहूनही दुराप असते. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी एकमेव महिला आहे की जे राम मंदिरची देवस्थानची अध्यक्ष आहे. त्याचा मलासुद्धा फार अभिमान आहे आणि माझा हे मान दरवर्षी खूप मला बहुमान देतात आणि माझा मान इथे करतात, माझा सत्कार केला जातो आणि त्याचा मला फार आनंद होतो आणि मी तो नेहमी स्वीकारते. आणि स्वीकारता मलासुद्धा इथे थोडीशी प्रचिती होते. या मंदिरामध्ये आल्यानंतर मलासुद्धा एक आत्मीयता वाटते आणि हे जे इकडचं वातावरण आहे हे निर्मळ आहे आणि बघता इथे आल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटेल. ज्या काही तुमच्या मनोकामना असतात त्या पूर्ण होतात, तुमच्या इच्छा आकांक्षासुद्धा पूर्ण होतात. मी माझ्या मिस्टरांचं उदाहरण देईन तर त्यांच्या वतीनेच मी इथे नेहमी नारळ देत असते, पेढे ठेवत असते, कारण आज त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, वय आहे, या सर्व गोष्टीचं त्यांना आज
मी मंदिरामध्ये जेव्हा दर्शन घेते तेव्हा त्यांचा मला पूर्णपणे साक्षात्कार होतो. थोडक्यात ह्या देवतेचा मला पाठिंबा असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशी सेवा सर्वांनी करत राहा. देवतेची सेवा केल्यानंतर जे फळ हे आपल्याला मिळतच असतं, परंतु हा देव हा सर्वात वेगळा देव आहे याचं आपल्याला सुद्धा प्रचिती येईल. आणि खरंच सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देईन. आणि आपलं सहकार्य फार मोलाचं आहे. आता तरुण पिढी इथे वळलेली आहे. त्या तरुण पिढीमध्ये इथे प्रसाद राजनजी शेट्टे आहेत, ते सगळं हे हँडल करतात आणि त्यांच्या व्यवस्थेतेखाली इथे सगळे यंग लोक कामं करतात. आणि राजनजी शेट्टे आहेत, राजेश्वरीताई शेट्टे आहेत. जोपर्यंत राजनजी शेट्टे आणि राजेश्वरी शेट्टेताई इथे आहेत तोपर्यंत जवळजवळ मी मंदिराची सुद्धा एक त्यापैकीच एक सहभाग माझा असतो आणि मी नेहमी दरवर्षी देतच राहीन याची मी ग्वाही देते. पेपरच्या माध्यमातून प्रसिद्धी देणं हेच माझं काम आहे आणि तेही मी करत राहीन. ते उल्हासव करतच असतात आणि सर्वस्वी सर्वांना इथे खूप जो आनंदाचा क्षण मिळतो त्या वतीने मी सर्वांच्या तर्फे आपले सुद्धा मंदिराचे आभार मानते. आपल्या प्रशासनाचे, आपल्या प्रतिष्ठानचे, आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप मी आभार मानते आणि मी आभारी आहे. आणि मी कृतज्ञ पण आहे आपल्यासाठी, कारण आपण दरवर्षी आवर्जून माझा सत्कार इथे केला जातो. त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.